माझ्या काही सूचना कलेक्टरांना मी दिल्या होत्या आणि त्यातून आपण आज हे जवळजवळ 26 बेडचं आहे, कारण हे 20 बेड ऑक्सिजन आहेत आणि 6 बेड ICU आहे. म्हणजे त्या दोन्हीचंही उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं जाहीर करतो. 6 बेड ICU हे काम आज सुरू होईल आणि मला वाटतं हेगेवार किती दिवसात संपेल? 10 ते 12 दिवसाच्या आत ICUचं पूर्ण काम संपेल. आणि ICUचा अर्थ असा असतो की त्या ठिकाणी अतिदक्षता कक्ष म्हणतो आपण त्याला. मग अतिदक्षता कक्षामध्ये असणारे त्याला एक विशेष बेड राहतात. हे बेड असे नाही राहत, तिथे पूर्ण इन्क्लाइंड बेड्स असतात असे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला मॉनिटर असतात, आपलं सगळं ऑनलाईन मॉनिटरिंग केलं जातं. त्याच्यानंतर त्याला व्हेंटिलेटर उपलब्ध असतात. म्हणजे इथं कुणालाही जर व्हेंटिलेट करावं लागलं किंवा ऑक्सिजन द्यायचं असेल व्हेंटिलेशनच्या माध्यमातून तर ते व्हेंटिलेटर साईच्या साई ठिकाणी असू शकणार. आणि त्याला विशिष्ट दर्जाचं सगळं फर्निचर, साहित्य सामुग्री, सगळ्या गोष्टी असतात. तर आपल्या हॉस्पिटलला कधीही ICU नव्हतंच, ते पहिल्यांदी ICU आता सुरू झालंय, हे मला या निमित्ताने सांगायला मनापासूनचं समाधान आहे. आज या सगळ्या बेड्सवर ऑक्सिजन सपोर्ट दिलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन आपल्या सगळ्या पेशंटच्या दृष्टिकोनातून करून ठेवलेली आहे. हा झाला एक कोविडच्या संदर्भातला विषय. पण कोविड काही कायम राहील अशातला विषय नसतो. ठीक आहे, आपल्याला जसं H1N1 फ्लू येऊन गेला, स्वाईन फ्लू ज्याला म्हणतो तो येऊन गेला, तो आता आपल्याबरोबर आहे, एकदम शून्य झाला आहे अशातला भाग नसतो. अजूनही सापडतात लोक. पण आपण त्याच्यामध्ये आपली इम्युनिटी ज्याला म्हणू आपण, प्रतिकारशक्ती म्हणा, ती प्रतिकारशक्ती त्या कोरोना व्हायरसच्या वरचढ झालेली असती, म्हणून तो फार काही आपल्याला त्रास देत नाही. तर आपली प्रतिकारशक्ती आता सुद्धा निश्चित प्रकारे बऱ्यापैकी सक्षमपणे आपण त्याशी लढतोय आणि त्यामुळं प्रतिकारशक्तीमुळं हा कोरोना व्हायरस सुद्धा आपल्यात जरी राहिला तरी त्याचा परिणाम तेवढा होणार नाही. गंभीरता त्याची कमी होईल, मृत्यू होण्याचा प्रमाण त्याचा कमी होईल. जरूर आजारी पडतात परंतु दुरुस्त होतात. अशा स्वरूपाने एकदा आपली प्रतिकारशक्ती वृद्धी आपण केली तर मग अडचणीचा विषय राहत नाही. आणि म्हणून कोरोनाच्या संदर्भात जरूर आपण काळजी घ्यायचीच आहे, नाही असं नाही. प्रत्येकाने मी सांगितलं त्या पद्धतीनं खरोखर प्रॉपर मास्क वापरा, वापरल्याशिवाय गत्यंतर नाही. तुमच्यासाठी मास्कची सुद्धा किंमत कमी केलेली आहे. कुणी जर आता मास्क जास्त विकला, इथल्या FDAच्या अधिकाऱ्याला विचारा, नाही तर पोलीसच्या ताब्यात त्याला देऊन टाका. कारण ही किंमत जी मी घालतो ही 250, 300, 400 रुपयाला विकल्या जायचा N95 मास्क. आता त्याला आम्ही त्याच्या कारखान्यात घुसून त्याचे सगळे कागदपत्र ताब्यात घेऊन त्याची कॉस्टिंग काढली की बाबा किती रुपये लागतात. आणि देशात असं कुठं घडलं नसेल ते आपल्या राज्यात घडून दिलं की नाही, हा रुपये तुम्ही 300, 400 आमच्या गरीब लोकांकडून प्रॉफिट करण्याची ही वेळ नाही आहे. ही मानवता दृष्टिकोन दाखवण्याची वेळ आहे, माणुसकीची वेळ आहे. आणि त्यामुळं जेवढी किंमत तुम्हाला लागती त्याच्यावर काय लागत असेल 15%, 20% तुमचा नफा घ्या. अवास्तव किंमत लावून चालणार नाही. आणि हे एकात नाही, सगळ्यांमध्ये आम्ही केलं. आज 19 रुपयाला हा मास्क जो 300 रुपये 250 रुपयाला विकला जात होता तो करण्याचं काम आम्ही केलं. आणि त्यामुळे हे आपल्या महाराष्ट्र राज्याचं एक पुरोगामी राज्य आहे, एक दिशा देणारं राज्य आहे. आज रोजगार हमी योजना आपण इथं सुरू केली, नरेगा. आज जी सध्या विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जरी म्हणत असतील ती योजना आपल्या राज्यांनी केंद्राला दिलेली आहे. त्यावेळेस मग सगळ्या राज्यांचं म्हणजे आपलं राज्य एक दिशादर्शक राज्य. अनेक दिशादर्शक निर्णय आपण या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये घेतले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतले. आज प्रायव्हेट हॉस्पिटलचे 80% बेड काढून घेणं हे असाधारण काम आहे. त्यांच्या ताब्यात, त्यांची प्रॉपर्टीमध्ये जाऊन त्यांचे बेड्स ताब्यात घेणं हे एपिडेमिक डिझीज ॲक्टचा जो एक महत्त्वाचा कायदा 1918ला ज्यावेळेस प्लेग आला होता आपल्या देशामध्ये त्यावेळेस निर्माण झाला होता, त्या कायद्याच्या तरतुदीचा वापर करून आणि आरोग्यमंत्री म्हणून माझी सही करून त्या ठिकाणी एपिडेमिक डिझीज ॲक्ट आपल्या महाराष्ट्रात लागू केला. आणि त्याच्या माध्यमातून आज गोरगरिबांच्या दृष्टिकोनातूनचे अतिशय महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले. मग ज्याच्यात 80-20चा निर्णय असो, हॉस्पिटल प्रायव्हेटनी काही पण आकारून चालायचं नाही, आम्ही जी रेट ठरवू त्याच रेटने इन्शुरन्सच्या तुम्ही
आकार घेतला पाहिजे किंवा पैसे घेतले पाहिजे. चेस्ट एक्सरे काढतो किंवा चेस्टचा CT स्कॅन काढतो, त्याची किंमत लोक 10,000 12,000 सहज घ्यायचे. आणि प्रत्येक कोरोना पेशंटला डॉक्टर सांगायचे की नाही CT स्कॅन काढा, HRCT काढा. बाहेर गेलं HRCTकडं, त्याची किंमत आकारायचे 8,000 10,000 12,000. पण ॲक्च्युली ज्यावेळेस त्याची किंमत आपण बघतो की त्याला खर्च किती यायला पाहिजे, तर त्याला 1,500 ते 1,800 रुपये खर्च येतो. मी म्हटलं 2,000च्या वर तुम्ही घेता कामा नाही. 2,000 रुपयाच्या वर त्याला सिलिंग करून टाकली. अशा अनेक निर्णय म्हणजे HRCTचे असो, चार्जेसचे असो, मास्कचे असो. तुम्हाला मी सांगतो सगळ्यात महत्त्वाचं जे प्रायव्हेटमध्ये जर कोणाला वाटलं आताही की आपला CT स्कॅन आपला कोविडची टेस्ट करायची, RT-PCR टेस्ट करायची, तर शासनामध्येच्या सगळ्या ठिकाणी आपलं जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथं तर मोफत आहेच. पण तुम्हाला प्रायव्हेट जर करावं वाटली तर त्याचेही काही लोक चार्जेस आकारायचे. आता महाराष्ट्र म्हणजे केंद्र शासनाने 4,500 रुपये चार्ज आकारावा हे सांगितलं होतं. पण महाराष्ट्र शासनाने आमच्या आरोग्य विभागाने त्याचाही बारकाईने अभ्यास केला की कोट्यवधी लोकांचं हे करायचं आहे आणि आपण एवढं 4,500 रुपये लागतात का त्याला. मी सगळ्या प्रायव्हेटवाल्यांना बोलून घेतलं, मला हिशोब दाखवा तुमचा किती रुपये खर्च लागतात. आणि मी त्यांना कॅल्क्युलेटर दिलं, वही दिली, बाबा तू बस आणि मला कॅल्क्युलेट करून दाखव की तुला किती रुपये खर्च येतो. तुझं मनुष्यबळ, तुझी लाईट बिल, तुझ्या मशीनचा घसारा, त्याच्यावरचं व्याज, तुला PPE किट लागतो त्याचा खर्च पकड. त्याला जे आठवत नव्हते ते सगळे खर्च त्याला मी सांगितले, तू हे सगळे पकड. त्याच्यानंतर सांग की मला तुला एका टेस्टला किती रुपये लागतो. तर तो कॅल्क्युलेट करत गेला 1,800च्या वर त्याचा धकानाच. आणि मग आम्ही परत एपिडेमिक डिसीज ॲक्टचा आकार करून त्याला 2,200 केलं. पण आता जशी जशी संख्या वाढली तशा किटच्या किमती कमी झाल्या. ही किट 800 रुपयाला होती त्यावेळेस तसं होतं. आता ज्यावेळेस कळलं की नाही ही किट आता 100 रुपयाच्या दरम्यान यायला लागली, तर आता आम्ही त्याची किंमत पुन्हा कमी करून 980 रुपयाला 4,500वरून आणणारं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य. आणि त्यामुळे मी सांगतो की सामान्य माणसाला त्रास होऊ नये या दृष्टिकोनातूनचा दिलासा देण्याचं काम असेल. आज आपले संपूर्ण राज्यामध्ये इतकी भयभीतता होती की सगळे लोक फार भीतीनी ग्रासलेले होते. अशा वेळेस त्यांना दिलासा देणं, त्यांना एक आश्वासन देणं किंवा आश्वासक राहणं की बाबा काळजी करू नका. लोक प्रचंड भिलेले होते आणि नर्सेस आमच्या इतक्या बिचाऱ्या काम करायच्या, डॉक्टर्स काम करायचे. त्या PPE किटमध्ये एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे मध्ये लोक काम करत असायचे. ते अतिशय खऱ्या अर्थाने हे कोविड योद्धे फार मोठ्या पद्धतीनं त्यांनी आपलं योगदान या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेलं आहे. आपण प्रातिनिधिक स्वरूपात या सगळ्यांच्या जे काही वेगवेगळे कॅडर्स आहेत त्यांचा सत्कार केला. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून सुद्धा आमचा या सगळ्या माध्यमातून त्यांनी सत्कार आम्ही त्यांच्या राजभवनवर जाऊन या सगळ्यांचा केला, एक प्रातिनिधिक स्वरूपात. कारण हा सगळा महाराष्ट्रात विखुरलेले सगळ्या लोकांनी खूप मोलाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून प्लाझ्माचे रेट सुद्धा तुम्हाला मी सांगतो, ब्लड बँकेवर जा तुम्ही, ब्लड बँक 8,000 10,000 रुपये रेट घेत होती. पण मी त्याचाही केला आणि म्हटलं 5,500 रुपयाच्या वर तुम्ही अजिबात 200 ml प्लाझ्माचा घ्यायचाच नाही. बारकाईने कॉस्ट अकाउंटंट लावून काम करून आपण लोकांना साथ देण्याची भूमिका केली. आणि मग सगळ्या हॉस्पिटलमध्ये जाणं असेल, तिथल्या अडचणी समजून घेणं असेल, ते प्रश्न सोडवणे असेल, एकंदर आरोग्य विभागाकडे फार दुर्लक्ष करण्याचं काम सगळे सरकार, मी कुणाच्या सरकारला नाव ठेवणार नाही, सगळे सरकार असो, पण आरोग्याकडे फार दुर्लक्ष असायचं. आज पाश्चिमात्य विकसित देशामध्ये जर बघितलं तर आरोग्य हा पहिला विषय असतो. कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातूनची सर्व उत्तम व्यवस्था तुम्ही युरोप खंडात जा, इकडे जा, सगळीकडे चांगल्या पद्धतीनं केली जाते. माणसाच्या जीवाची काळजी घेतली जाते. परंतु आपल्याला प्रामुख्याने आपल्या देशाचे प्रश्न वेगळे होते. आपल्याला लाईट नव्हता, आपल्याजवळ रस्ते नव्हते, आपल्याजवळ शेतीला पाणी नव्हतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं. जे बजेट असतं त्याला सगळ्यात जास्त रक्कम तिकडं दिल्या गेली आणि आरोग्याकडं दुर्लक्ष होत गेलं. त्याचाच परिणाम म्हणून अशा पद्धतीनं जे काय आपले ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे वगैरे यांच्याजवळ पैसे नसतात. आज जागा रिक्त असतात, इक्विपमेंट नसतात, जे लागणारे वेगवेगळे मशीन्स असतात ते नसतात. म्हणून या सगळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे.
साधारणपणे प्लॅनिंग कमिशन जी असते ती 6% खर्च करा म्हणते उत्पादनाच्या, स्थूल उत्पादनाच्या, उत्पन्नाच्या, पण आपण मात्र 0.9% म्हणजे 1% सुद्धा खर्च आपल्या एकूण उत्पन्नाच्या करत नाही. आणि त्यामुळं या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आता याकडे लक्ष दिलं पाहिजे असं सरकारचं आता स्पष्ट मत झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, मंत्रिमंडळातले सगळे सदस्य असतील, सगळ्यांचंच मत झालं की नाही आता ह्याच्यात लक्ष घातलंच पाहिजे. किमान कोरोनानी आरोग्याकडे लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातूनचे तरी एक वातावरण निर्माण होण्याचं काम त्या ठिकाणी झालं आहे. आणि त्यामुळं आपल्या भागातल्या सगळ्या गोष्टींना आपल्याला निश्चित प्रकारे मदत करायची. म्हणून आम्ही पुढच्या काळात जवळजवळ एक 4-4.5 हजार कोटी रुपयाचं एशियन डेव्हलपमेंट बँक नावाची बँक आहे, कारण राज्यातून एवढे पैसे मिळणं शक्यच नाही. त्यामुळे सॉफ्ट लोन आपण राज्य सरकारने घ्यावं आणि जे काही उणिवा आहेत आपल्या राज्यातल्या, कुठं ग्रामीण रुग्णालयात बिल्डिंग नाही आहेत, कुठं प्राथमिक आरोग्य केंद्रात काही आवश्यकता आहे, सगळ्यांसाठी जी काही गोष्ट आहे त्या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून आपण व्यवस्था करतोय. आणि आज त्याच माध्यमातून मला सांगायला आनंद आहे की आपलं हे जे काही हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलची आज झालेली चित्र तुम्ही आज याचा फोटो काढून ठेवा आणि या फोटोच्या नंतर तुम्हाला अजून एक 2-3 महिन्याच्या आतमध्ये आपण हे हॉस्पिटल कसं होईल याचा तुम्ही पुरा फोटो काढा, हे मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. कारण आपण या हॉस्पिटलचा पूर्ण चेहरा बदलणार. आता सध्या मी 2.5-3-4 कोटी रुपये यासाठी दिलेत की याला सगळं पूर्ण नवीन करा. आहे ह्या इमारतीला सध्या नवीन करा, म्हणजे त्याची फरशी काढून टाका, नवीन फरशी टाका, कलर द्या, लटकलेले वायर सगळे जे ते दुरुस्त करा, सगळ्या फर्निचर चांगली करा, एक चांगला लुक येऊ द्या. जिथं रोज हजारो पेशंट्स, खास करून इथं आमच्या डिलेव्हरीच्या केसेस खूप मोठ्या पद्धतीने येतात. मी येतो इथं नेहमी बघतो 300च्या वरच डिलेव्हरी दर महिन्याला होतं. आणि त्यामुळे हे 50 खाटाचं हॉस्पिटल ठेवून चालणार नाही. हे 50 नाही, हे 100च झालं पाहिजे या दृष्टिकोनातूनचा सगळा प्रस्ताव माझ्या सहीसह आता मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे. सही व्हायला एक 2-4-5 दिवस लागतील. त्याच्यानंतर हे 100 खाटांचं हॉस्पिटल होईल. याची कॅपॅसिटी दुप्पट होईल आणि याची कॅपॅसिटी दुप्पट झाल्यामुळं याचे डॉक्टर्स वाढतील, याच्यात इक्विपमेंट वाढतील, म्हणजे जी काही साधन सामुग्री लागते ती सगळी वाढेल. आणि या सगळ्या गोष्टी अत्याधुनिक किंवा अद्ययावत जी काही नवीन तंत्रज्ञान आहे त्या सगळ्या आपण इथं वापर करू. इथं सगळं सोलार प्लांट बसून टाकू, लाईटचं 1 रुपया बिल आलं नाही पाहिजे या दृष्टिकोनातूनची व्यवस्था करू. कधी लाईटच्या बिलामुळे इथं काही अडचण होईल अशी कधी परिस्थिती होणार नाही, लाईट कधी गेली अशी परिस्थिती होणार नाही. अशा सगळ्या गोष्टी आपण आपल्या या उपजिल्हा रुग्णालयाच्या दृष्टिकोनातून इथं करू. इथं प्रॉपर जे काही कंपाऊंडवाले त्याच्या आतमध्ये सगळं सुंदर कसं होईल, म्हणजे त्याचे लॉन करूया, त्याची व्यवस्था करूया, त्याचं कचरा व्यवस्थापन करूया, त्याची पाण्याची सांडपाणी व्यवस्थापन, विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करू. पक्क्या पाण्याचं इथं मोठ्या टाकी वगैरे बांधून कोणत्याही टॉयलेटमध्ये पाणी कमीच पडलं नाही पाहिजे. आणि त्यामुळे नगरपालिका असो सगळीकडून आपल्याला त्याची मदत लागणार आहे. इथं बरेच सगळे सर्वपक्षीय नगरसेवक बसलेले आहेत. माझं म्हणणं आहे की इथं लक्ष द्या, सगळ्या नगरसेवकांनी लक्ष द्या, नगर अध्यक्षांनी लक्ष द्यावं असंही माझं कुचे साहेब सांगणं आहे. आणि इथं सगळ्या पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे. कारण पाणी नसतं, पाणी नसलं की टॉयलेटला पाणी नसतं, मग ते खराब होतात, मग ते बंद करून ठेवावं लागतात. ही सगळी परिस्थिती त्याच्यामुळे होती. इथला सधन माणूस ज्या दिवशी SDH म्हणजे उपजिल्हा रुग्णालयात येऊन ॲडमिट होईल तो दिवस खऱ्या अर्थाने या हॉस्पिटलचा सुदिन राहील असं माझं मत. म्हणजे ती विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे की तुम्ही इथं या, अत्यंत ज्ञानी कौशल्य असलेले डॉक्टर इथं आहेत, उपकरणं आहेत, हॉस्पिटल स्वच्छ आहे, हॉस्पिटल चांगलं आहे, इथं कुठली गडबड गोंधळ होत नाही आणि चांगल्या पद्धतीचा उपचार होतो. हे ज्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्याला लवकर निर्माण करून दाखवायचं आहे तो दिवस म्हणजे आपल्या या हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातूनचा सुदिन असणार आहे. आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि आपला अंबड तालुका आहे, आपलं हॉस्पिटल आहे आणि त्या दृष्टिकोनातून याला काहीही कमी नाही पडणार. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की 100चं बेड तर करूच, पण इथं कुचे साहेब तुम्हाला सांगतो अक्षरशः 2009-10च्या दरम्यान मी 11च्या दरम्यान काहीतरी भूमिपूजन केले होते इथे सगळे, म्हणजे बऱ्यापैकी इथले क्वार्टर्स वगैरे.
आणि त्याच्या अर्धवट कामं झालेत, काही झाले, काही अर्धवटच पडलेले आहेत, त्याच्यानंतर त्याला पैसे आलेलेच नाही. त्यामुळं अनेक क्वार्टर्सची इथं गरज आहे. डॉक्टर इथं काय येऊ इच्छित नाहीत की त्यांना स्वतःचे क्वार्टर नाही आणि मग भाड्याने राहावं लागतं. जरूर HRA मिळतो त्यांना, नाही असं नाही, पण स्वतःचे क्वार्टर, कॅम्पसमध्ये क्वार्टर जर असले तर निश्चित प्रकारे त्याची व्यवस्था होऊ शकते. आज इथले जे महत्त्वाचे डॉक्टर्स आहेत त्या सगळ्या डॉक्टर्सचे आणि सगळे जेवढे काही इथं जेवढे क्वार्टर आहेत त्या सगळ्या क्वार्टरला दुरुस्त करण्यासाठी, म्हणजे पूर्ण नवीन करण्यासाठी, त्याची जी काही लिकेज असेल, पाणी नसेल, फरशा बदलायच्यात, लाईट बदलायचे, कलर द्यायचे, सगळे क्वार्टर्स पूर्ण नवीन बनवण्यासाठी 2 कोटी रुपये दिलेत. त्याचं सुद्धा आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो, कारण ते सुद्धा एक वेगळं काम या ठिकाणी आहे. जिथं डॉक्टर सेवा देणार आहेत त्यांना राहणारं घर व्यवस्थित पाहिजे. आणि इथं 2014च्या अगोदरपासून साधारण जे अर्धवट पडलेले जे बेसमेंट आहेत, काही तसेच घरं आहेत, त्याला काहीच पुढं गेलेलं नाही आहे. त्याला DPDCतून पैसे द्यावे लागणार आहेत आपल्याला, त्याला प्राधान्य द्यावं लागणार आहे, जेणेकरून इथं लागत असलेली सगळे घरं इथं आपल्याला उपलब्ध करून द्यायचे आहेत. आतमधले सगळे जे रस्ते असतात ते सिमेंट कॉन्क्रीटचे करूया. हा जो कॅम्पस आहे पूर्ण हिरवागार आणि चांगल्या पद्धतीनं निसर्गरम्य वाटेल अशा पद्धतीनं आपण इथं करूया. इथलं पोस्टमॉर्टम रूम आपल्याला चांगली केली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण गोरगरीब माणसांचा दररोज संबंध येणारा, गोरगरिबातच काय कुणाचंही काही होऊ शकतं इथं, आणि त्यामुळे इथंच यावं लागणार आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला निश्चित प्रकारे घ्यायची आहे. मी इथलं जे काही अर्धवट काम आहेत ते सगळं दुरुस्त करण्यासाठीची निधी आज पहिल्या प्राथम्यात 4-4.5 कोटी रुपये दिलेत, पण 50 खाटाचं हॉस्पिटल ज्यावेळेस होईल त्यावेळेस एक नवीन मोठी इमारत या ठिकाणी उभी राहणार आहे. मोठी इमारत, कारण तिथं 50 नवीन खाटं म्हणजे आहे सध्या तेवढीच अजून एक इमारत या ठिकाणी आपण करतो आहोत. आणि त्यामुळे 100 खाटांचं हॉस्पिटल हे इथं केलं जाईल. एवढ्याच वरच नाही थांबत आपण, घनसावंगीचं कार्य मोठं 30 ते 50 तिथं करतोय आपण. सगळ्या तालुक्यांमध्ये पूर्ण जसं इथं रिपेअरला आणि मेंटेनन्सला पैसे आपण दिलेत तसे सगळीकडे दिलेत. भोकरदनला दिलेत, जाफराबादला दिलेत, म्हणजे भर दिला पाहिजे त्याच्यावर जास्त. त्याच्यामुळे सगळीकडे दिलेत की बाबा कुठेही असा दुजाभाव नाही. मंठा दिलंय, परतूर दिलंय, बदनापूर दिलंय. सगळ्या हॉस्पिटल्सला लागत असलेल्या म्हणजे त्याचं चित्र बदललं पाहिजे. आरोग्य मंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठिकाणी तिथं कुठेही निदान ग्रामीण रुग्णालयांमध्ये कमतरता असता कामा नये. आज 200च्या वर व्हेंटिलेटर्स, मला वाटतं मराठवाड्यात कुठल्या जिल्ह्यात नसेल ते फक्त 200 व्हेंटिलेटर नुसते भोसले मॅडमच्या ताब्यात आम्ही दिलेले 200 व्हेंटिलेटर. आणि याच्यासाठी कुठं इकडं तिकडं नाही, आम्ही फक्त फोनवर काही लोकांना सांगितलं, त्यांनी आणून दिलेत. इथपर्यंतच म्हणजे कुठं आपल्या गव्हर्नमेंटचा पैसा सुद्धा कुठे लागलेला नाही. CSR फंडातून या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. ऑक्सिजनच्या दृष्टिकोनातून आता जसं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 मोठे लिक्विड ऑक्सिजनचे प्लांट आम्ही टाकले. काल एक उद्घाटन केलं. त्याच्या अगोदर एक बारवालेंना मी विनंती केली होती, बारवालेंनी 50 लाख रुपयाचं तिथं उद्घाटन आम्हाला त्या ठिकाणी करून दिलं. 2 लिक्विड ऑक्सिजनचे म्हणजे 40,000 लिटर लिक्विड ऑक्सिजनचा साठा करू शकता येईल एवढं सिव्हिल हॉस्पिटलला केलेलं आहे. तुम्ही सध्या सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती जर बघितली, आता अजून 1 महिना 2 महिन्यांनी बघा, कारण जवळजवळ 8 कोटी रुपये त्यांना दिलेले आहेत नुसत्या सिव्हिल हॉस्पिटल, एकट्या सिव्हिल हॉस्पिटल. त्यामुळे त्याचंही पूर्ण आपण बदलतो आहोत. कोविड हॉस्पिटल तिथं केलेलं आहे. आणि म्हणून मला सांगायचं की इथं या सगळ्या गोष्टी आपण केलेल्याच आहेत. आणि आज घनसावंगीला सुद्धा आपण 6 ICU आणि तिथं सुद्धा आपण एक छोटं कोविड हॉस्पिटल तिथं सुद्धा आपण करतो आहोत. ते मी आता मला वेळ नाही आहे उद्घाटनाला, तर मग ह्यांना म्हटलं आता सोमवारी चालू करून टाका, आणि त्यामुळं तो पण एक चालू या ठिकाणी होईल, हे सुद्धा मला या निमित्ताने सांगायचं आहे. त्यामुळं भरपूर अशा बाबी आहेत की ज्या आपण करतो आहोत आणि करत राहायचं आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना इथं आता सोनोग्राफीची मशीन नादुरुस्त आहे. मी तलवाडकरांना एकच सांगेन, जे तलवाडकरांना कमी पडत असेल, तलवाडकर तुम्ही सगळ्यात जास्त आयुष्याची सेवा इथंच झालेली आहे, तर जरा आता तुम्हाला चांगलं काम केलं पाहिजे. आत्तापर्यंत काय असेल ते गंगात न्हालं असं आपण म्हणून टाकू, जे काही झालं असेल ते जरा आता लक्ष द्या. लोकांच्या तक्रारी अशा येऊ देऊ नका की तलवाडकर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला कमी बसतात आणि प्रायव्हेटला स्वतःला जास्त बसतात, असं होऊ देऊ नका. ती काळजी घ्या. कारण मला अतिशय प्रामाणिकपणे
आरोग्य सेवेकडे लक्ष द्यायचं आहे। आरोग्य सेवेचा हा विषय माझ्या अत्यंत हृदयाच्या जवळ असलेला विषय आहे आणि त्यामुळे मी तिथं तडजोड करण्याचा विषय करत नाही किंवा मला कोणी जवळचा लांबचा असा विषय असूच शकत नाही। तिथं मला सामान्य माणूस हा माझा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्यातच आपण ईश्वर पाहतो, त्याच्यात सेवा आपल्याला प्रामाणिकपणे करायची आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून त्याला त्रास होईल असं काही कोणी वागू नका असं मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे। त्यामुळे इथे एक सर्जन आपण देऊ, डॉक्टर जरी असले तरी एक सर्जन पाहिजे इथं। अजून एक इथे ज्या काय आता जसं सोनोग्राफी वगैरे बाहेर पाठवलं तरी सुद्धा बाहेर लोक पैसे घेत असतील, बाहेर पैसे घेता कामा नाही ही खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे। त्याच्यानंतर इथं सगळं आता सगळ्या मशीन्स आणा, एक्सरेची आधुनिक मशीन आणा, अन्य काय काय तुम्ही यादी करून द्या। एकही मी म्हणतो शिपाई सुद्धा इथं कमी नसला पाहिजे। मी हे सिव्हिल सर्जनला सुद्धा सांगेल, कारण हे उपजिल्हा रुग्णालय आहे आणि त्या दृष्टिकोनातून इथं कशाचीच कमतरता नसली पाहिजे, कशाचीच। सर्व पद्धतीनं सर्व यांनी युक्त असलेलं हे हॉस्पिटल म्हणून लोकांना एक विश्वासार्हता निर्माण करायची आणि मी एक टार्गेट दिलं आहे की आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या माणसाला वाटलं पाहिजे की मी इथं या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईल। ती विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना टीमवर्कनी काम करावं लागेल। इथं औषधी कुठलीच कमतरता नसली पाहिजे। कुणाला साप चावला, विंचू चावला, अजून काय काय औषधी मुबलक प्रमाणात असली पाहिजे। कोणतं नाही हा शब्द या हॉस्पिटलमधून निघाला नाही पाहिजे, हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो। त्यामुळे काही कमी पडलं सांगा, त्या सगळ्या गोष्टी आपण देऊया। आर्थिक अडचण प्रचंड आहे, असं नाही की आर्थिक अडचण नाही आहे, पण तरीसुद्धा आपल्याला आंबडला काही कमी करायचं नाही, एवढं मी आजच्या या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगतो। आणि सगळ्यांनी टीमवर्कनी काम करू। इथं काही राजकारणाचा विषयच असू शकत नाही आरोग्याच्या बाबतीत वगैरे, सगळ्यांनी टीमवर्कनी काम करा। कुणाला काही चांगली सूचना असेल जरूर कळवा, म्हणजे समोर बसलेले आमचे काही BJPचे सहकारी असतील त्यांनी कळवा, काय असेल मला कळवा, मेसेज करा की बाबा असं असं आहे भैयासाहेब, इथं आम्हाला ही उणीव जाणवते। मी तुम्हाला मनापासून शाबासकी देईल, म्हणजे कुणालाही शाबासकी देईल की जे मला कळवेल। मला कळालं ना तर मला म्हणजे सहन काहीच करू नका। जिथं तुम्हाला खराब दिसतंय, जिथं तुम्हाला स्वच्छता, आता मी सगळी एक वेगळी एजन्सी लावायचा माझा विचार आहे की जालन्याचा एक पायलट प्रोजेक्ट द्यायचा एकाला आणि अत्यंत स्वच्छ, म्हणजे अत्यंत स्वच्छ, कुठं एक कागद दिसला नाही पाहिजे कुठं, अशा पद्धतीची स्वच्छता आपल्याला सगळ्या हॉस्पिटलमध्ये आणायची। टॉयलेट स्वच्छ राहायला पाहिजे, सगळं गार्ड्स असले पाहिजे, इथली लॉन्ड्री स्वच्छ पाहिजे, तुमच्या कॉटवरच्या चादरी त्या व्यवस्थित पाहिजे, पाणी कुठंही लिकेज नाही झालं पाहिजे, कुठं जाळे आणि कुठं काही तसला घाण प्रकार नसला पाहिजे। शेवटी आरोग्याची ठिकाण आहे आणि त्यामुळं मी एक पायलट प्रोजेक्ट अशी फक्त आपल्या जालन्याच्या हॉस्पिटल्सला क्लिनिंगच्या दृष्टिकोनातून देण्याचा माझा मानस आहे। 1-2-4 दिवसात मी ते ठरवेल, पण एकदम स्वच्छ झालं पाहिजे। पण या सगळ्यांसाठी आपण टीमवर्क केली पाहिजे। आता येताना बघितलं तर केवढा कचरा आहे, ट्रान्सपोर्ट लाईन आहे मान्य आहे, पण ह्याचा अर्थ एवढा कचरा असायला नको। म्हणजे सगळ्याच दृष्टिकोनातून मला वाटतं ट्रान्सपोर्ट लाईनच्या लोकांनी पण काळजी घ्या, नगरपालिकेच्या लोकांनी पण काळजी घ्या। आपल्याला आपलं गाव परिसर स्वच्छ ठेवायचा, काही त्यात म्हणजे हे करायचं नाही, दुरुस्ती करू आपण, जे लागत असेल ते करूया आणि जेवढं जमेल तेवढी मदत करण्याची आमची मनापासूनची तयारी आहे। त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की मी राजकारण 24 तास करणारा माणूस अजिबात नाही, कधीच नाही। राजकारण निवडणुकीच्या पुरतं राजकारण मी बोलेल, काय बोलेल तर बोलेल, त्याच्यावरही माझं व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी नसते, आपल्या धोरणावर विषय आम्ही बोलतो। पण तरीसुद्धा माझं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी या सगळ्या याच्यामध्ये जेवढं जमेल तेवढं विकासात्मक काम करा, चांगलं काम करा। जे काही कोचे साहेबांनी सुद्धा मुद्दे मांडले असतील रोडच्या बाबतीतले, आपण त्यालाही मदत करू, काही प्रॉब्लेम नाही। सगळे आता थोडंफार कोरोनामुळे अधिक जास्त खर्च वाढल्यामुळं फायनान्स डिपार्टमेंटनी एकंदरच सगळ्या विषय इतर जे आहेत ते थांबवले आहेत, नुसते रोडच नाही, पण होईल। आता एक थोडं जसं रतन टाटांनी सांगितलं की हे वर्ष आपलं कशासाठी जगवा, जगण्यासाठी फक्त जगा, बाकी काही विषय नाही। ह्याच्यात नफा तोटा काही मनात घेऊ नका की ह्या वर्षी मला तोटा झाला का, या वर्षी मला असं झालं तसं झालं। हे वर्ष जरा आपण जगलो आणि जगतोय यामध्येच धन्यता माळून आपण जरा थोडे 1-2-3 महिने त्रास होईल, पण आपलं राज्य हे जबरदस्त ताकदीचं राज्य आहे आणि त्यामुळं आता एकंदर आपण उत्पन्न सुरू झालेलं आहे, तर
पुढच्या सगळ्या परिस्थितीत हे सगळे विकासाचे कामंसुद्धा सुरू केलेच जातील, त्यात काही कोणाचं बंदी असण्याचं कारण नाही. आणि शेतकऱ्यांचं झालेलं जे नुकसान आहे त्याच्या बाबतीत तर निश्चित प्रकारे आपण काही मोठं पॅकेज जाहीर केलेलंच आहे. आणखी पण काही राहिले असतील उणिवा फिनिवा त्या दुरुस्त्या करूच आपण. आता शेवटी एक आहे की तुमचं म्हणणंच आहे की बाबा आता वाढवून मिळालंच पाहिजे, ते तर म्हणणं आहेच तुमचं. पण ते आता लोकांना हेही माहिती आहे की कुचे साहेब ज्यावेळेस राज्यात होते तर त्यावेळेस कुचे साहेबांनी किती दिलं आपल्याला नुकसान झालं त्यावेळेस. आमचा एवढा मात्र मुद्दा आहे की कुचे साहेबांनी जेवढं दिलं त्याच्यापेक्षा काही का असताना जास्त द्यायचंच, हे आम्ही ठरवलेलं आहे. तुमच्यापेक्षा कमी तर होणार नाही आणि तुमच्या बरोबर पण राहणार नाही, तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढं राहील एवढं मी खात्रीपूर्वक सांगतो. त्यामुळे कसं असतं की आम्ही बघणार की बाबा का इथं गारपीट झाली त्यावेळेस काय दिलं होतं एकरी, अतिवृष्टी झाली काय दिलं होतं एकरी, हां त्याच्यापेक्षा पुढं चालावर असं करणार. त्यामुळे तुम्ही त्याचं काळजी करू नका. तुम्ही फार हुशार आहेत सगळे BJPची मंडळी, मला माहिती आहे. पण तरीसुद्धा म्हणजे बोलण्यात तुम्ही आम्हाला तुम्ही कधी पुढंच राहणार आहेत, त्यात काही वाद नाही. पण तुम्ही बोलत राहा, आम्ही काम करत राहू, एवढाच त्यातला महत्त्वाचा फरक आम्ही करून दाखवू, एवढा मी तुम्हाला विश्वास या निमित्ताने देतो. आणि चांगलं काम करू, काही त्याच्यात गडबड गोंधळीचा विषय नाही आहे. चांगलं काम करण्यासाठी जे काही ईश्वराची अपेक्षा आणि लोकांची इच्छा असते, शेवटी ज्या गोष्टी घडतात ती ईश्वराची इच्छा असते म्हणूनच घडतात. जे काही घडलं असेल त्यामुळे ती ईश्वराची इच्छा असते का उपाध्या, नाही तर आमचं गडी राज्यमंत्री तरी झालाच असतं. आता ईश्वराची इच्छा आहे, त्याला काय करणार. त्यामुळं चलत राहायचं, ईश्वराच्या इच्छेने काम करत राहायचं. तर फार चेष्टेचा भाग सोडा, पण आपण सगळेजणांनी टीमवर्कनी काम करायचं एवढंच आपण मनामध्ये 100% मत घेऊन काम करू. आणि मी खूप मेहनत करणार आहे, त्याच्यात विषयच नाही. जिल्ह्यासाठी प्रचंड वाहून घेऊन काम करणार आहे, तालुक्यासाठी तर वाटेल तेवढं काम करणार आहे. त्याच्यात काही कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही आणि सगळ्यांना घेऊन काम करेल हाही विश्वास या निमित्ताने देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.